अजित पवार यांनी खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खात्याचा पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारताच आज अजित पवार दोन्ही विभागाच्या आढावा बैठका घेणार आहेत आणि त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। तर या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क मंत्री या दोन खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे। आपण पाहू शकता हे अजित पवारांच्या मंत्रालयातलं दालन जे आहे 6व्या मजल्यावर आहे। दोन्ही विभागाची सध्या बैठक सुरू झालेली आहे, कारण अजितदादा यांनी पदभार घेतल्यानंतर दोन्ही विभागाच्या बैठकांचा सिलसिला सध्या सुरू झालेला आहे, कारण हे दोन्ही खातं खूप महत्त्वाचे आहे। अर्थ खात्यासंदर्भामध्ये महत्त्वाची बैठक जे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसून येते। उत्पादन शुल्क जे खातं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने अजित पवार जे आहेत ते सुद्धा अधिकाऱ्यांशी बैठक घेताना आगामी आव्हाने जे काही आहेत अर्थ खात्याचे असतील, उत्पादन शुल्क खात्याचे जे काही आव्हान आहेत ते या संदर्भामध्ये माहिती घेताना दिसून येत आहे। आगामी काळामध्ये राज्याचं उत्पादन कसं वाढावं या दृष्टीने अजितदादा खबरदारी घेताना दिसून येत आहे। उत्पादन शुल्क विभागाशी सुद्धा राज्यातल्या अनेक ज्या विभागाच्या बैठका होत आहेत त्या नेमकी काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत उत्पादन शुल्क विभागाचे या संदर्भामध्ये अजितदादा अधिकाऱ्यांशी माहिती घेताना दिसून येत आहे। त्यामुळे पहिल्याच दिवशी अजितदादांनी कामाचा धडाका लावलाय आणि अधिकाऱ्यांशी ते संवाद साधताना आपल्याला दिसून येत आहेत। कॅमेरामन सुनील सह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।